नमस्कार मित्रांनो. 21 मेच्या भागामध्ये सरगम पेटी वाजवत असते आणि चंची गायला लागते. गा. सरगम म्हणते, अगं हा सूर कुठे, तुझा सूर कुठे, मी वाजवते एकदा ऐक आणि त्याला मॅच कर. चंची म्हणते, हां चालल. आता सरगम पेटी वाजवते. चंची म्हणते, ह्यो हाय वय. आता ते एवढी किरकस ओरडते. सा. सरगम म्हणते, अगं अगं जीव देतेस की घेतेस. चंची म्हणते, मॅडम. ती म्हणते, नाही ग, नाही होणार. चंची म्हणते, मॅडम नाही नाही नाही, येतंय येतंय. ते नाही म्हणजे असं आतून येतंय. तुम्ही वाजवा, मी घेते. सरगम म्हणते, हे शेवटचा. आता चंची खाली वागते. सरगम म्हणते, खालचा लावायचा आहे, वरचा नाही. चंची म्हणते, मी ऐकते. ती म्हणते, ऐक ऐक. चंची टाळी वाजून म्हणते, असं आहे व्हय. आता ती पुन्हा किरकस ओरडते. तेवढ्यात अधिपती चाललेला असतो. चंची सा म्हणता म्हणता अधिपतीला बघते आणि आ म्हणून अधिपतीला आवाज देते. अधिपती बघतो आणि दिव्याचं दर्शन घ्यायला जातो. सरगम त्याच्या मागे जाते आणि म्हणते, अधिपती. अधिपती हसतो पण सरगमशी काही बोलत नाही. तो जायला लागतो. सरगम त्याला अडवत असते पण अधिपती पण इकडून तिकडून जाण्यासाठी रस्ता बघत असतो. पण सरगम मात्र हसते आणि त्याचा रस्ता अडवत असते. हे बघून चंचीचा चांगलाच जळफळाट होतो. आता सरगम त्याला पकडते आणि रस्ता दाखवते आणि म्हणते, काय अधिपती, तुम्ही तर आमच्याशी बोलणंच बंद केलं. आता काय आमच्याकडं बघायचं पण नाही का. अधिपती म्हणतो, ते हे आम्ही बोललो होतो ना, ते तुमचं चालू होतं. आम्ही तुम्हासनी खुणवलं चालू द्या म्हणून. चांगलं चालू होतं. सरगम म्हणते, हे चांगलं चालू होतं, ऐकलंत ना तुम्ही. सुरांचा पत्ताच नाही आहे. अधिपती म्हणतो, हां. आता मात्र चंची कान टवकारते. सरगम म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही पुन्हा गाण्याचा क्लास सुरू करा की प्लीज. आपल्याला किती मज्जा यायची. अधिपती म्हणतो, ते काय आहे ना, आता काही जमणार नाही. मी म्हणलो की जेवढं घरात कानावर पडतं तेवढं शिकतो. जेवढं आहे ना तेवढं बास, आता काही येळ नाही. सरगम म्हणते, थोडा वेळ काढा, अर्धा तास. अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, तेवढा वेळ. ती म्हणती, 15 मिनटं. अधिपती हसून म्हणतो, 15 मिनटात काय होणार. सरगम म्हणते, अहो जसं जमेल तसं जमेल, मी तुम्हाला शिकवेल. आता मात्र चंचीला खूप राग येत असतो. अधिपती म्हणतो, नको नको, आमचं एवढं चांगलं रुटीन लागलं ते कुठं बिघडवताय. फॅक्टरीत जायला लेट व्हायला लागलं. तो जायला लागतो. तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते, काय अधिपती, काय तुमच्या रुटीनचं एवढं घेऊन बसला तो. बसवा की गाणं तुमच्या रुटीनमध्ये. चांगलं गाणं शिकत होता, असं मध्येच का बंद करताय. बसा तुम्ही चंचीबरोबर, सुरू करा गाणं. अधिपती म्हणते, अहो. सरगम म्हणते, हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला आवडेल गाणे शिकवायला आणि चंचलाच्या बेसूर सुराची भरपाई पण होईल. आता मात्र चंचीचा चेहरा पडतो. तिला खूप राग येतो. सरगम म्हणते, अधिपती, तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागतं आणि मी तुम्हाला पटपट शिकवेल. अधिपती म्हणता, अहो तुम्ही पटपट शिकवाल पण आम्ही पिकअप घ्यायला पाहिजे ना. सरगम खूप बोलत असते. अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, बरीच पाडू नका, आम्हासनी लय कामं आहेत. आईसाहेब येऊ का. भुवनेश्वरी म्हणते, हां हां हां. तो निघून जातो. सरगम म्हणते, मॅडम, ह्या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार नाहीत. भुवनेश्वरी तिला डोळ्यांनी खुणवते. आता सरगम मान हलवते आणि पर्स उचलते. चंची म्हणते, मॅडम आजचा क्लास. सरगम पळत म्हणते, झाला झाला. चंची म्हणते, मावशी, ही सरगम अधिपतीला गाणं शिकवायला येते की आणखीन काही. भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे. ती म्हणते, अगं ती अधिपतीसनी लय लाडीगुडी लावते. भुवनेश्वरी म्हणते, तोंड बंद ठेवायचं, वाटेल ते बोलायचं नाही. चंची म्हणते, मावशे, मला नाही शिकायचं गाणं. भुवनेश्वरी म्हणते, त्या इथं येत्यात त्या सुनबाईला धडा शिकवायला. अक्षरा बाबांना म्हणत असते, कशी आहेत ना अधिपती. बाबा त्यांना साध्या साध्या गोष्टी कळत नाही. आता मला सांगा, त्या सरगम मॅडमला मी एकदा घराच्या बाहेर काढलं, त्याला काही कारण असेल ना. आता अक्षरा खूप काही बोलत असते. चारू असा असतो आणि म्हणतो, खरं तर हसायची काही गरज नाही आहे, पण तुला कळत नाही, हे प्रकरण दिवसांदिवस गंभीर होत चाललं आहे. तू त्याच्या प्रेमात पडली आहे ना. ती स्माईल करते. चारूस म्हणतो, हो पडली आहे. मग सांग ना त्याला, त्याला पण बरं वाटेल. आता चारूस अक्षराला व्यवस्थित समजावतो. अधिपती फॅक्टरीत जातो पण ऑफिसमध्ये जाऊन स्वतःमध्येच गुंग असतो आणि ओंक्या त्याची मजा बघत असतो आणि म्हणतो, बाबा काय झालं, एवढं काय डोक्यामध्ये डीप थॉट चालू आहे. अधिपती म्हणतो, डीप काही नाही आहे, पण ओंक्या
मास्तरींबाईचा विषयच लय हार्ड आहे. ओंक्या असत म्हणतो, आज काय केलं अक्षराने? तो असत म्हणतो, आज स्वतःचीच बडबडत होत्या. ओंक्या म्हणतो, तुम्ही दोघं ना सारखेला वारकेत. तू नाही का सायकलशी बोलायचा, अधिपतीची राणी? तो म्हणतो, अरे पण एकटंच बोलायल्या, काहीतरी तक्रार करत होत्या, माझ्याविषयीच असणार. ओंक्या म्हणतो, भावा तुझ्यावर चिडचिड करत असतील, असं कशावरून? दुसरं काही कारण असेल ना? तेवढे सरगम येते आणि म्हणते, अधिपती मी तुम्हाला भेटायला आले. अधिपती हसत म्हणतो, नाही म्हणजे फॅक्टरीत तुम्ही? दोघांचं बोलणं ऐकून ओंक्या निघून जातो. सरगम म्हणते, हुशार आहे तुमचा मित्र, जे त्याला कळतं ते तुम्हाला कळत नाही. आता अधिपती बोलणार एवढ्यात सरगम त्याच्या शेजारी जाऊन बसते. त्याला पकडून म्हणते, करूया आपण सुरू? अधिपती बाजूला उठून जातो आणि म्हणतो, आज राहू दे, मला फॅक्टरीत खूप कामं आहेत. सरगम म्हणते, अहो तुमच्यासाठी खास वेळ राखून ठेवली आणि माझं मनसुद्धा. तुम्हाला खोटं वाटतं का? मी पटवून देऊ शकते. ती पुढे जात असते आणि अधिपती मागे मागे. ती पटवून देऊ आणि बोटाने त्याला लोटते. अधिपती सोफ्यावर पडतो. अधिपती म्हणतो, नाही ते. ती त्याचा हात पकडते. सरगम म्हणते, अजून पण नाही पटलं का? ती त्याच्या शेजारी बसून म्हणते, आता पटलं. तो म्हणतो, मॅडम काय करायला? तो आता बाजूला जात असतो. ती सांगा ना, शिकणार ना गाणं? सरगम जास्त जवळ जायला लागते. अधिपती पळत म्हणतो, ए ओंक्या. ओंक्या आत येऊन म्हणतो, काय झालं? अधिपती एवढा घाबरलेला असतो. म्हणतो, ओंक्या तू यासनी गाणं शिकव. नाही म्हणजे ह्या तुला शिकवतील, तू इथं बस. तो त्याला पकडतो आणि बसवतो. ती अधिपती तुम्ही ऐका तर पळून जातो. ओंक्या म्हणतो, मॅडम मला शिकवा ना गाणं, म्हणजे मला बायकोला इम्प्रेस करता येईल. ती रागात म्हणते, मी काय सगळ्यांच्या बायकांना इथे इम्प्रेस करायला आले? ती पर्स उचलते आणि निघून जाते. आता मात्र ओंक्याच्या सगळं ध्यानात येतं. सरगम बाहेर येते आणि भुवनेश्वरीला फोन करत असते. अक्षरा किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात अधिपती मागून येतो आणि भो करतो आणि दोघं पण हसायला लागतात. अक्षरा म्हणते, असं काय बघताय? तो म्हणतो, अहो टोमॅटोसारख्या लाल झालेला अजून. अक्षरा म्हणते, ईश्य, आणि स्वतःच्या हाताने चेहरा लपवते. अधिपती दोन्ही हात काढतो म्हणतो, माझ्या बायकोकडे बघतोय मी, कुणाची भीती आहे? अक्षरा बाजूला जात म्हणते, मला लाज वाटते. त्याचं काय आहे? अधिपती म्हणतो, लाजल्यावर तुम्ही अजूनच भारी दिसता की. दोघांमध्ये बरंच काही प्रेमाचं बोलणं चालू असतं. अक्षरा लाजत असते. तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि गॅस बंद करते आणि म्हणते, काय हो सुनबाई, हसताय कशा पायी? अक्षरा म्हणते, अधिपती कुठे गेले? ती म्हणते, अधिपती अहो तुमच्यासमोर गेले की फॅक्टरीत. काय विसरलं की काय? अक्षरा स्माईल करत असते आणि म्हणते, नाही विसरले नाही मी आता बटाटे चिरत होते, टोमॅटो घ्यायला गेले आणि खुदकन असते. भुवनेश्वरी म्हणते, ओ खुळ्या झाले की काय तुम्ही, आणि हसताय काय अशा? पण अक्षरा मात्र गालातल्या गालात हसत असते. भुवनेश्वरी म्हणते, ओ सुनबाई काय झालं? पण अक्षरा तिच्या स्वप्नातच असते. आता भुवनेश्वरी तिला पकडून म्हणते, ओ सुनबाई काय झाले तुम्हाला? कशापायी वागताय अशा? त्या सरगम मॅडमशी कशा वागल्यात तुम्ही? तुमचं वागणं काय आमासनी आवडलं नाही? हसताय काय, वागताय काय? असं बाहेर वागल्या ना तर लोक येडं म्हणतील. अक्षरा पुन्हा हसायला लागते. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही काय जोक बिक केला की काय? अक्षरा तोंडाने चेक करते आणि मोठ्याने हसायला लागते. भुवनेश्वरी म्हणते, काय भूतानी झपटले की काय? अक्षरा म्हणते, भूतानी नाही, त्यांनी. खुतून हसते, लाजते आणि निघून जाते. भुवनेश्वरी म्हणते, हे अशा काय वागायल्या? काही कळानं असं झालंय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.